हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज मागे गणपतीचा उत्सव आहे. तर त्याच्यासाठी मी 2 प्रकारचे तुम्हाला मोदक रेसिपी दाखवणार आहे. ती आपण पटकन झटपट बनवू शकतो. डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क मेडपासून आपण या रेसिपी बनवू शकतो. तर इथे मी 1.5 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. जे आपण कोकोनट पावडर बोलतो. जे सुकून केली जाते ती. त्याच्यासाठी अर्धा वाटी इथे मिल्क मेड टाकलेलं आहे. बघा मस्तपैकी म्हणजे चांगलं मिक्स करून घेऊया. आज गणपती उत्सव आहे किंवा आपल्याला असेच काही गोड खायचं असेल तर आपण हे पटकन 5 मिनिटात असे मोदक रेडी करू शकतो. तर इथे मी थोडा येलो फूड कलर टाकला आहे. जर तुम्हाला नसेल टाकायचा तर तुम्ही व्हाईटच बनवू शकता. पाहिजे तर तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे पूड करून आतमध्ये टाकू शकता ह्याच्यामध्ये. इथे मी एक मस्तपैकी असा मळून पूर्ण गोळा करून घेतला आहे. जर तुम्हाला मिल्क मेड अजून पाहिजे असेल तर थोडं टाकू शकता जर तुमचा गोळा होत नसेल. ते मळून घेतल्यानंतर तो चांगला एकदम मस्त गोळा रेडी होतो. नाही बघा, पण हाताने चांगला मॅश करून घेतल्यानंतर तो मस्त असा रेडी होतो. बघा आता ती मस्त असा येलो आणि त्याला कलर पण चांगला आला आहे. ते पाहिजे तर तुम्ही दुधात थोडं केसर टाकून असं येलो कलर पाहिजे तर तो पण तुम्ही करू शकता. इथे मी मोदकचं छोटं मोल्ड आहे माझ्याकडे, ते घेतले. मी ते पिस्ता लावलेत त्याला आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकणार आहे आणि आपण याच्यामध्ये मोदक बनवू शकतो. बघा असे मस्तपैकी मोदक बनवू शकतो. तुमच्याकडे मोल्ड वगैरे नसेल तर तुम्ही फक्त आतमध्ये ड्रायफ्रूट टाकून असे गोल बावसारखे छोटे छोटे लाडूसारखे पण तुम्ही रेडी करू शकता. हे बघा आता इथे सगळीकडून मस्तपैकी मोदकचं हे मिश्रण टाकून कोकोनटचं आपण मस्त सगळीकडून बंद करून घेतले आणि हे प्रेस करून घेतले. बघा हे मस्त आपला असं कोण बोलणारच नाही की आपण हे घरी बनवलंय. बाहेरून आणल्यासारखंच एकदम मस्त वाटतं, टेस्टी आणि खायला पण एकदम मस्त. आणि लगेच 5 ते 10 मिनिटात बिना गॅस चालू करता हे रेडी होतं. इथे आता मी सिल्वर वर्क माझ्याकडे होता म्हणून मी लावून घेतलं. मी नाही लावला तरी वरती ड्रायफ्रुट्स लावले तरी ते मला तेवढेच मस्त असे टेस्टी होते. गणपती बाप्पासाठी मोदक नैवेद्य दाखवण्यासाठी रेडी आहेत. 5 ते हार्डली 10 मिनिटात आपले हे रेडी होऊन जातात. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बघा किती मस्त असे दिसत आहेत. पण बाप्पासाठी आपण किंवा आपल्याला जर असं कधी दुसऱ्या काही फंक्शन वगैरे असेल त्याच्यासाठी पण आपण हे असे बनवू शकता. बिना गॅस चालून किंवा काहीच हे करून हे मस्त बनवू शकता. बघा किती मस्त असे टेस्टी झाले. आता इथे मी दुसरे चॉकलेट मोदक दाखवणार. म्हणजे मुलांना आपल्याला चॉकलेट मोदक आवडतात म्हणून हे असे चॉकलेट मोदक पण तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. पटकन असे बिना गॅस बिना काही करता जास्त टेस्टी आणि असे घरगुती मोदक आपण याच्यापासूनच बनवणार आहेत. इथे आपण ड्रायफ्रूटची पेस्ट करून घेणार आहे. त्याच्यासाठी मिक्सर जारमध्ये 4-5 पिस्ता टाकलेत, नंतर 4-5 बदाम टाकायचे बस आणि 4-5 काजूचे तुकडे टाकणार आहे किंवा 7-8 टाकू शकता तुम्ही. जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे तुम्ही ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता. आणि याची मी इथे पेस्ट रेडी करून घेणार आहे. बघा आपली म्हणजे अजून हेल्दी आणि आपले असे टेस्टी मोदक तयार होतील. इथे मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट टाकले, त्याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकले आणि 1 स्पून फक्त कोको पावडर टाकले. चॉकलेट सारखे होण्यासाठी इथे कोको पावडर टाकले. हे बघा आपलं मस्त मिश्रण रेडी झालंय. किती टेस्टी आपल्याला मिश्रण रेडी झालंय. हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये काढल्यावर पूर्णपणे सगळं काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण मिल्क मेड टाकणार आहोत. बघा इथं मी अर्धी वाटी मिल्क मेड घेतलेलं आहे आणि हे आपण मस्तपैकी याची एक पूर्ण असं एक गोळा तयार करून घेणार आहे. असं पीठ सारखं असं थोडं मळून घेणार आहे. मी चमच्यानी किंवा हाताने, पण हाताने केलं तर चांगलं एकत्र एकजीव होतो. त्याच्यासाठी हातानेच पूर्ण असा मस्तपैकी गोळा रेडी करून घ्या.
ही रेसिपी तुम्हाला आवडल्या तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्कीच. बघा असं मस्तपैकी असा मळून गोळा तयार करून घ्या. एकदम मस्त असं डो रेडी झालं. आपल्याला खायला पण एकदम मस्त आणि असे टेस्टी लागतात ते मोदक. जाऊन बाहेरून आणण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी असे मोदक आपण रेडी करू शकतो. नाही बघा असा मस्त गोळा रेडी झालाय. ते थोडा मळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये क्रॅक्स वगैरे असे पडत नाही. तर इथे पण ड्रायफ्रूट लावून घेतले आणि ते वरून छान दिसत म्हणून असे ड्रायफ्रूट लावून मोल्डला लावून घ्यायचे आणि त्याच्यावरती आतमध्ये हे पीठ टाकून मिश्रण याला चांगलं प्रेस करून घे. दोन्ही साईडला मिश्रण टाकून आपण चांगले प्रेस करून घ्यायचे. प्रेस केल्यामुळे ते एकदम मस्त असं हे होते. बघा मस्तपैकी असे दाबून आपण मोदक तयार करून घेऊया. असे मोदक हे बाप्पाला तर आवडतीलच, तर मुलांना पण आवडतील. म्हणून अशा पद्धतीचे मोदक रेडी करून घे. किती मस्त असे ड्रायफ्रूट लावलेले मोदक आपले रेडी झाले. फक्त आपण मिक्सरच्या भांड्यातच सगळं मिश्रण मिक्स केलं आणि मस्त आपले रेडी झालेत मोदक. अशा प्रकारचे सर्व मोदक आपण रेडी करून घेऊया. अशाच पद्धतीने तुम्ही सर्व मोदक हे बघा मी ड्रायफ्रूट लावून अशाच पद्धतीने सर्व मोदक रेडी करून घे. तुम्हाला हवं तर तुम्ही आतमध्ये पण थोडे ड्रायफ्रूट कट करून टाकून अशा पद्धतीने केले तरी सुद्धा होऊन जातं. तर अजून कोणती पेस्ट वगैरे कोणत्या हे टाकायचं असेल तर मध्ये ते पण टाकू शकते. तशा पद्धतीचे पण होऊ शकते. नाही बघा आपले किती मस्त असे मोदक रेडी झाले. या मिश्रणातून 5 ते 6-7 मोदक रेडी होतात आपल्याला. तर इथे मी चॉकलेट सॉस टाकलाय, ते मुलांसाठी वगैरे त्याला आवडते म्हणून मी इथे चॉकलेट सॉस टाकलाय. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालू शकते. तसे पण खायला चांगले होतात. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मी चॉको चिप्स टाकलेत, ड्रायफ्रूट पण लावले तरी होऊन जाते. त्याच्यामुळे नाही चॉको चिप्स वगैरे हे टाकले तरी होऊन जाते. मुलांसाठी वगैरे क्रिएशन म्हणून मी ते चॉको चिप्स वगैरे टाकलेत. किती मस्त असे टेम्पटिंग लागतात. मुलं पण आपल्या घरातल्या स्वीट खाऊ शकतील. बघा एकदम सॉफ्ट आणि एकदम टेस्टी असे आपले मोदक रेडी झाले. हे आपण 4-5 दिवस असे फ्रीजमध्ये ठेवून आपण कधी पण हे खाऊ शकतो. थँक यू फॉर वॉचिंग.